प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात संपन्न. या वर्षी 40 लाख रुपयाचा नफा. याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 20 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता धुळे शहरातील बडगुजर प्लॉट नंबर 32 येथील कार्यालयात प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत एकूण 11 विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन 2024-25 चे वार्षिक अहवाल व हिशोब पत्रके वाचून मान्यता व स्वीकृती देणे, सन 2025-26 सालासाठी वार्षिक खर्चाचे संचालक मंडळाने तयार केलेले अंदाजपत्रकास मंजुरी देणे, तसेच 2024-25 वर्षात कमी अधिक झालेल्या खर्चास मान्यता देणे, दिनांक 31/3/2025 अखेर लेखापरीक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल वाचून स्वीकृती देणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 2024-25 नफा वाटण्यास मान्यता देणे व स्वीकृती देणे, सन 2025-26 या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी शासन नामतालिकेमधील लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व मानधन देण्याबाबत प्रेमरत्न महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेचे विलीनीकरण करण्याबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती समापित करणे, समोपचार योजनेअंतर्गत दिलेल्या कर्ज खात्याची माहिती देणे व मान्यता देण्याबाबत आदर्श उपविधी परिशिष्टाप्रमाणे दुरुस्ती करणे, माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करणे, विचार विनिमय करणे व मुदत आलेल्या प्रश्नांचे विचार करणे आदी 11 विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली. तर या प्रसंगी प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रेमचंद नहार, उपाध्यक्ष रमेश मुसळे, व्यवस्थापक सुरेशचंद्र ललवानी, सचिव रिकपचंद सुराना, संचालक स्वर्गीय श्री विजय ठक्कर, संचालक स्वप्नील नहार, संचालिका सौ शोभा मुसळे, संचालिका सौ स्वप्नाली नहार, संचालक महेंद्र भानुशाली, तज्ञ संचालक जितेंद्र भंडारी, व्यवस्थापक सुरेशचंद्र ललवानी, लिपिक भानुदास यलमामे, सिपाही रहमान खान पठाण, लिपिक कम वसुली अधिकारी ईश्वरलाल भावसार आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, सभासदांच्या उपस्थितीत सदर ही बैठक खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली. तर सदर संस्थेचे एकूण 949 सदस्य असून अतिशय उत्कृष्टपणे सभासदांच्या हिताचे कार्य, सभासदांच्या हितानुसार या ठिकाणी प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्था सुरळीत चालू असून सभासदांच्या आर्थिक गरजा भागविणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत पतसंस्था पुढे कार्यरत आहे. सन 31/3/2024 अखेर लेखापरीक्षण अहवाल दुरुस्ती अहवाल वाचून स्वीकृती देणे, सूचक देवीदास दत्त सोनवणे, रामदास नारायण वाणी, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 23-24 नफा वाटणीस मान्यता देणे, सूचक विजय ढोलू चौधरी, सुभाष कासनाप्रमाणे शासन सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी शासन नामतालिकेमध्ये लेखापरीक्षक नेमणूक करणे, मानधन देणे, त्या ठरावास विजय ढोलू चौधरी, रामदास नारायण यांनी प्रेमरत्न महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेचे विलीनीकरण करण्याबाबत सुधाकर काशीनाथ वाणी, रवींद्र रमेशचंद कुचेरिया वार्षिक साधारण सभेत अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती समाविष्ट करणे, सूचक मुकेश मानकलाल जैन, अनुमोदक रघुनाथ ओंकार चौधरी समोरच्या योजनेअंतर्गत दिलेल्या कर्ज खात्याची माहिती देणे व मान्यता देणे, सूचक रामदास नारायण वाणी, अशोक दगावार 10 अध्यक्ष साहेब यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयाचे विचार करणे, मुदतीत आलेला प्रश्न विचार करणे. सदरचे सभेचे वृत्तीपत्र वाचून दाखवले आहे, त्यास आपली मंजुरी द्यावी ही विनंती. आजची आपली ही प्रेमदीप नागरी पतसंस्थेची 30वी वार्षिक जनरल सभा आपण आयोजित केलेली आहे. आजपर्यंत या संस्थेत 30 वर्ष पूर्ण होत आहे. 30 वर्षाच्या कालावधीत निर्विघ्नपणे आपली संस्था चालत आलेली आहे आणि व्यवस्थितपणे सगळे सभासद मान्यवर यांची उपस्थिती राहते. आजच्या सभेत आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्रीमान रमेश भाऊ मुसळे, सेक्रेटरी
रेखा भाऊ सुराणा, संचालक स्वप्नील नहार, आणखी 3 संचालक आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे ते आजच्या सभेत उपस्थित नाहीत आहे. तसेच आलेले सर्व सन्माननीय सभासद, आपल्या सगळ्यांना नमस्कार, जय जिनेंद्र. आयोजित करताना खरोखर मनस्वी फार आनंद होत आहे. 12 महिन्यानंतर का होईना आपली तुमची भेट होत असते आणि भेटीमुळे परत चेहरे समोर येतात. तुमची उपस्थिती, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा आम्हाला एक प्रकारची उत्तेजना देत राहत आहे. मित्रहो, या संस्थेचा कारभार, आर्थिक कारभार सांभाळताना बऱ्याच अडचणी येत असतात आपल्याला माहिती आहे. अनेक संस्था डगमगीत गेल्या, दळणवळीत झाल्या. आपल्या शहरात सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती. पण कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आपण अनेक लोकांची मदत केलेली आहे. आर्थिक मदतीमुळे प्रत्येकाला हातभार लावलेला आहे. अनेक लोकांचे संसार उदयास आलेले आहे. आर्थिक सहकार्यामुळे अनेक जण जीवनात आपली यशस्वी वाटचाल करू शकलेले आहेत. हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आजच्या सभेत आपण आपल्या संस्थेची शॉर्ट अँड स्वीट अशी माहिती मी देऊ इच्छितो. सन 2025 एंडपर्यंत, मार्च एंडपर्यंत 949 सभासद आपल्या या संस्थेचे आहेत. एकंदर पाहता आपली आर्थिक परिस्थिती ही जवळपास 3,50,00,000 रुपयाची आपल्याकडे ठेवी जमा आहे. मागील वर्षात आपण 9,47,00,000 रुपयाचं आपण कर्ज वितरण केलेलं आहे. त्यापैकी 8,80,00,000 रुपये आपले कव्हर झालेले आहेत. मार्च एंडपर्यंत सभासद येणे कर्ज 4,94,00,000 रुपये होते. म्हणून या अहवालात आपण सांगू इच्छितो की मागच्या वर्षी 86 लाख रुपये आपल्याला सभासदाकडून वाटलेल्या कर्जाचे व्याज वसूल झालेले आहे आणि 18 लाख रुपये जे बँकेत ठेवलेले होते त्याच्यावरील व्याज हे सुद्धा 18,69,000 रुपये उपलब्ध झालेले आहेत. एकंदर 1,06,00,000 रुपये आपले वसूल झालेले आहेत. खर्च वजा जाता आणि अनेक तरतुदी वजा जाताना सुद्धा या संस्थेत 40 लाख रुपयाचा नफा आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यापैकी 25% रिझर्व्ह फंड म्हणून आपल्याला द्यावे लागतात. म्हणून आपण सभासदांना जवळपास 6.5 लाख रुपये डिव्हिडंड म्हणून वाटप करतो आहे. 12% डिव्हिडंड आजही आपली संस्था वितरित करीत आहे. त्यामुळे सभासदांमध्ये एक मनस्वी आनंदाचं वातावरण असतं, अभिमानाचं सुद्धा वातावरण आपल्या संस्थेत पाहायला मिळतं आहे. एकंदर परिस्थिती पाहता आपण बऱ्याच वेळेस डिक्लेअर केलेलं होतं की आपली संस्थेच्या रौप्य महोत्सव सादर करावायचे आहे. यावर्षी जवळजवळ नक्की झालेलं होतं, पण मान्यवरांचा काही तारखा न मिळाल्यामुळे आपण शेवटी तो कार्यक्रम स्थगित ठेवला. परत मार्च सभासदांचे कर्ज येणे बाकी, रिकव्हरी अशा अनेक अडचणीमुळे आणि पावसाळा, काही लोकांची तब्येती यामुळे तो कार्यक्रम आपण नवरात्रीच्या आसपास करणार आहोत आणि करायचा आहे. त्यासाठी आपल्याला जे काही भेटवस्तू आपण डिक्लेअर केलेली आहे ते सुद्धा वाटप नवरात्रीच्या वेळेस आपण करणार आहोत. गुंतवणूक सुद्धा वेगवेगळ्या बँकेत आपण केलेली आहे. आपले विकास बँक, बडोदा बँक आणि जळगाव जनता बँक या ठिकाणी 1,36,00,000 रुपयाची गुंतवणूक केलेली आहे.
बँकेच्या सगळ्या ठेवी व्यवस्थितपणे सुरक्षित आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता आपण जो नफा विक्रीत करीत आहोत 6.5 लाख रुपयाचा बोनस आपण डिव्हिडंड म्हणून वाटप करीत आहोत. अशा स्थितीत आजच्या आपला संस्थेचा पाया भक्कम रीतीने तयार झालेला आहे. अशी ही वाटचाल आपल्या संस्थेची होत राहो अशी जी परिस्थिती आहे ती आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग आणि सभासद यांनी वेळोवेळी केलेल्या मदती कारभारामुळे आम्हाला या संस्थेत थोडेच काही अडचणी निर्माण होत नाही. सुरळीतपणे आपली संस्था आजही चालू आहे. आपलं DDR डिपार्टमेंट, बँकेतील डिपार्टमेंट सगळ्यांना आपल्या संस्थेविषयी सुद्धा अभिमान आहे. आपण वेळोवेळी त्यांना सुपूर्द केलेली कागदपत्रके आणि मागवलेली माहिती ती सुद्धा आपण देत राहतो. त्यामुळे ते आपल्या संस्थेविषयी सहानुभूती त्यांना सुद्धा असते. आपल्याला संस्थेचे मागील वर्षाचे ऑडिट मगत भांबरे यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यांचा अहवाल सुद्धा सादर केलेला आहे. सगळ्या प्रकारे त्यांनी योग्य रीतीने तपासणी करून निर्विघ्नपणे हा अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळे संस्थेला परत अवर्ग सादर करण्यात आलेला आहे. पुढच्या वर्षासाठी परत आपण ऑडिटर म्हणून भांबरे साहेबांची नेमणूक करीत आहोत आणि ते सुद्धा तत्व आहे ते पुढे आपण चालू ठेवतो. मागच्या वर्षी अंदाजपत्रकापेक्षा जास्त आलेलं उत्पन्न 4,17,000 रुपये जवळ प्राप्त झालेलं आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे खर्च 1,00,000 अशा रीतीने आपण अंदाजपत्रक सुद्धा सादर केलेलं आहे. आजच्या आपण सगळे विषय घेतलेले आहेत. एक विषय आपण नेहमी घेतो, आपली प्रेमरत्न महिला नागरिक सहकारी पतसंस्था ते विलिनीकरणाबाबत आपण अहवाल दिलेला आहे. प्रेमगीतमध्ये विलिनीकरणाबाबतचा विषय सुद्धा आपण आपल्या या पत्रिकेत घेतलेला आहे. तशी परवानगी त्यांच्याकडून प्राप्त होईल. आपल्याला फक्त अहवाल सादर करावायचा आहे. दुरुस्तीकरता आपण विषय घेतलेला आहे. आपल्या संस्थाचे भाग भांडवल जवळपास 56 लाख रुपये झालेले आहे. 75 कोटी रुपयाची आपल्याला परवानगी आहे 75 लाखाची. त्यापैकी 56 लाख रुपये आपले कव्हर झालेले आहे. प्रत्येक सभासदाला 2 लाख रुपयेपर्यंतचं आपण शेअर भांडवलामध्ये लिमिट जी 2 लाखाची आहे ती 5 लाखपर्यंत व्हावी अशी मागणी केलेली आहे. तशी त्यांची परवानगी घ्यावी लागते म्हणून तो विषय सुद्धा घेतलेला आहे. 5 लाख रुपये प्रत्येक सभासदाला शेअर भाग भांडवलमध्ये तर अशा रीतीने भाग भांडवल सुद्धा आपल्याला वाढवायचं आहे. परंतु आपण त्या ठेवीबाबत आणि भाग भांडवल बद्दल सुद्धा कोणाला फोर्स करत नाही. आजपर्यंत आपल्या संस्थेत ज्या काही ठेवी ठेवलेल्या होत्या बऱ्याच लोकांनी पूर्ण झाल्यावर विड्रॉ बी केले, आम्ही आनंदाने दिले आहे. त्याचबरोबर ज्यांच्या कोणाला शेअर्स कॅन्सल करायचे असतात ते सुद्धा करत राहतो. कारण आपला जो अधिकृत भांडवल सुद्धा व्यवस्थितपणे आहे. त्यामुळे कोणाचंही आपण थांबायला सांगत नाही. ज्याला जेव्हा त्याला ठेवी काढायची असेल तो काढू शकतो. त्याचं सभासदाचं सुद्धा तो कॅन्सल करू शकतो. तरी पण 947 सभासद आपल्या संस्थेचे आहेत.
संस्थेचे सभासद सुद्धा वाढवत नाही, संस्थेच्या ठेवी सुद्धा वाढवत नाहीये. कारण मित्र परिस्थिती इतकी वाईट आहे. पैसे मागायला बरेच लोक तयार असतात, कर्ज घेण्यासाठी तयार असतात, परंतु परतफेड करण्यासाठी त्यांच्या पायऱ्या चढाव्या लागतात. आज परिस्थिती असं नमूद करायची वाटते की मॉर्गेज करून कर्ज द्या असा शासनाचा नियम आहे आणि मॉर्गेज केल्याशिवाय कर्ज देऊ नये. पण मॉर्गेज करून सुद्धा वसूल करणं फार कठीण झालेलं आहे. मॉर्गेज करून त्यांना कर्ज दिल्यानंतर त्यांच्याजवळ घर ताब्यात घेणं, विक्री करणं या ज्या प्रक्रिया आहेत त्या फार कठीण झालेल्या आहे. अशी परिस्थिती बँका सुद्धा आता हैराण झालेल्या आहे. काय शेवटी विक्री होत असताना सुद्धा घेणारे सुद्धा मागे पुढे होत राहतात. अशी अनेक प्रकरणं या शहरात या बँकेत सगळे पेंडिंग आहे. म्हणून कर्ज दिलेलं कर्ज परत मिळवणं, वसूल करणं हा एक फार मोठा महत्त्वाचा भाग झालेला आहे. आणि ते वसूल करणं हाच भाग आहे. नुसता ठेवी वाढवून कर्ज वाटप करून मोठेपण प्राप्त करण्यात काही अर्थ नाही आहे. कर्ज वसूल झालेलं आहे हे तुमची मोठी रक्कम असते आणि ते झाल्यानंतरच आपली गाडी व्यवस्थितपणे चालू राहू शकते.